हॅलो डिअर स्टुडंट्स, कालच्या लेक्चरमध्ये आपण ॲनिमल क्लासिफिकेशन हा चॅप्टर सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन म्हणजे काय, ते का करायचं याची नीड बघितली. त्यानंतर वेगवेगळ्या सायंटिस्टनी कोणत्या क्रायटेरियाचा यूज करून ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं ते बघितलं. नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, आणि त्याच्यानंतर आपण कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स हे दोन कॅटेगरीज बघितल्या. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा त्यांच्यामध्ये असणारा डिफरन्स बघितला. बरोबर, इथंपर्यंत आपण आलेलो होतो. आता या चॅप्टरचा पुढचा पार्ट, आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत वेगवेगळे क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन. आत्ता आपण जे आर एच विटाकरची 5 किंगडम सिस्टम बघत आहोत क्लासिफिकेशनची, त्याच्यामध्ये त्यांनी थोडेसे डिटेल क्रायटेरिया वापरलेले होते ॲज कम्पेअर्ड टू आधीचे जे थिओफ्रास्टस, प्लिनी ह्या सगळ्यांनी जे क्रायटेरिया वापरले होते, एरिस्टॉटल असेल. तर ते क्रायटेरिया काय होते आणि त्यांचा वापर तुमच्या क्वेश्चनचे आन्सर लिहिताना तुम्ही कसा करणार आहात. म्हणजे नुसता क्रायटेरिया स्टडी करायचा आहे का, तर नाही, बिलकुल नाही. तर जेव्हा तुम्हाला ॲनिमल क्लासिफिकेशन विचारला जातो, समजा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम ॲनिलिडा लिहा असं तुम्हाला जेव्हा विचारलं जातं, तेव्हा तुम्ही ह्या क्रायटेरियाचा उपयोग ती उत्तर लिहिण्यामध्ये कसा कराल येते लक्षात. ऑल्सो बरेचसे 1 मार्क्सचे क्वेश्चन्स देखील याच्यावरती तयार होतात. सो ओव्हरऑलच हे लेक्चर देखील महत्त्वाचं आहे. तुम्हाला पेन पेन्सिल घेऊन बसायला सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही बसले आहात का चेक करा. ऑल्सो मी जसं तुम्हाला काल सांगितलेलं होतं, हे जी सिरीज चालू आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे, फक्त याच वर्षीच्या स्टुडंट्ससाठी आपण ही ठेवत आहोत. सो मॅक्सिमम गरजू स्टुडंट्सपर्यंत, ज्यांना क्लासेस लावणं परवडत नाही, अफोर्डेबल नाही, परंतु ते खूप हुशार आहेत असं तुमच्या बघण्यात जे स्टुडंट्स असतील त्यांच्यापर्यंत ही सिरीज नक्की पोचवा. त्यांना त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे. राईट. सो चला सुरुवात करूयात. इथं जे दिलंय किंगडम ॲनिमालिया, आपण हा इथंपर्यंतचा पार्ट काल बघितला की कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स हे किंगडम ॲनिमालियाचे सब किंगडम्स आहेत. आणि मग हा सब किंगडम जो नॉन कॉर्डेट्स आहे ते परत एकूण 10 फायलममध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. हे तुमच्या पुस्तकातलं आहे. ठीक आहे. सो इथं एकूण हे 10 फायलम ओळीनं सांगणं हे एक महत्वाचं आहे. बिकॉज धिस सिक्वेन्स ऑफ फायला, सिंग्युलर फायलम, प्लुरल फायला, इंडिकेट्स द सिक्वेन्स ऑफ इव्हॉल्युशन. ज्या क्रमानं इव्हॉल्युशन झाली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, तो क्रम हा सिक्वेन्स इंडिकेट करतोय. त्यामुळं ह्या सिक्वेन्सनंच लक्षात ठेवायचे फायलम. म्हणजे सगळ्यात पहिला फायलम कोणता असं जेव्हा तुम्हाला विचारतं, तुमचं उत्तर येणार पोरीफेराच. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण जे कॅरेक्टरिस्टिक शिकणार आहोत पोरीफेरापासून, पण त्याच्याही आधीचा जो दिला त्यांनी प्रोटोझोआ दिलेला आहे. प्रोटोझोआमध्ये जे ॲनिमल्स येतात, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यांच्यासारखे किंगडम प्रोटिस्टा मधले ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर पोरीफेरा ह्यांच्यामध्ये आता मी तुम्हाला इथे एक टेक्निक सांगते. बरेचदा एखाद्या फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लक्षात ठेवायचे असतात, लिहायचे जेव्हा 3 मार्काला वगैरे तुम्हाला विचारले जातात. मग त्या फायलम मधले ॲनिमल्स कोण कोण आहेत हे जेव्हा तुम्हाला माहिती असतं, तर तेव्हा त्याच्यावरून, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल सांगते, मला एखाद्या व्यक्तीवरती 5 मिनिटं बोलायला सांगितलं. आता त्या व्यक्तीला जर मी बघितलं असेल तर मग मी इझिली त्यांच्यावरती काही ना काहीतरी बोलू शकते, बघितलं असेल किंवा माझ्या परिचयाची ती जर असेल व्यक्ती तर. अदरवाईज एखाद्या अनोळख्या व्यक्तीबद्दल, ज्याला मी कधीच बघितलेलं नाही आणि त्याच्याबद्दल 5 मिनिटं बोला असं जर सांगितलं तर इट बिकम्स डिफिकल्ट फॉर अस, हो की नाही. तसंच आहे हे, जेव्हा तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत ह्या फायलममध्ये, परंतु त्या फायलममध्ये ॲनिमल्सच कोण आहेत हे तुम्हाला माहित नाहीये, तर मग इट बिकम्स डिफिकल्ट फॉर यू टू राईट द कॅरेक्टरिस्टिक्स. आणि म्हणून प्रत्येक फायलममध्ये कोणते ॲनिमल्स येतात हे एकदा तुम्ही तुमच्या नोटबुक्समध्ये नोट डाऊन करून ठेवा. सगळ्यात पहिला जो फायलम आहे पोरीफेरा. प्रोटोझोआचं तर ठीक आहे, प्रोटोझोआचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला वेगळे विचारले जात नाहीत, त्याच्यामध्ये तरीही तुम्ही लिहून ठेवू शकता अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना. पोरीफेराचं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे आपला येईल, कोण लिहूयात ह्याच्यातला तुमच्या सोप्पा जो माहिती आहे तुम्हाला सांगताय. बरेचसे ॲनिमल्स आहेत प्रोटिस्टा ह्याच्यामध्ये, पोरीफेरामध्ये, परंतु तुमच्या ओळखीचा किंवा जे तुम्हाला नाव सांगता येईल, सायकॉन हा स्पंज तुम्ही सांगू शकता त्याच्यामध्ये.
येस, सायकॉन हा स्पंजचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. सो पहिला जो फायलम आहे आपला पोरीफेरा, त्याचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा, सायकॉन. सायकॉन हा स्पंज आहे, स्पंजी पोर आहेत त्यांच्या बॉडी. त्याला का पोरीफेरा म्हटलं? बिकॉज त्यांच्या बॉडीवरती छोटे 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 लहान मोठे असे पोर आहेत. पोर बेरिंग ॲनिमल म्हणून त्यांचं पोरीफेरा. सो पोरीफेराचं एक्झाम्पल सायकॉन. त्यानंतर निडारियामध्ये जो येतो तो आहे हायड्रा. प्लॅटी हेल्मिंथिस. प्लॅटी म्हणजे फ्लॅट, हेल्मिंथिस हेल्मा म्हणजे वर्म्स. सो प्लॅटी हेल्मिंथिस मध्ये फ्लॅट वर्म्स येतात, चपट्या कृमी ज्याला आपण म्हणूयात. ह्याचं एक्झाम्पल आपण टेपवर्म देऊ शकतो. टेपवर्म हे त्याचं एक्झाम्पल लिहा. प्लॅटी हेल्मिंथिसचं एक्झाम्पल मी इथं लिहिते. टेपवर्म. तुम्ही काय करा, एक टेबल सारखं बनवा. एकीकडे फायलम म्हणा आणि एकीकडे त्याचं एक्झाम्पल असं लिहा. सो फायलम मी तोंडी तोंडी सांगत जाते, तुम्ही तुमचं ते टेबल जे आहे ते अपडेट करत चला. त्यानंतर येतो अस्क हेल्मिंथिस. अस्क राऊंड, हेल्मा अगेन वर्म्स. सो अस्क म्हणजे अस्क हेल्मिंथिस मध्ये जे वर्म्स येतात ते राऊंड वर्म्स. आणि ह्याचं एक्झाम्पल आहे अस्कॅरिस. ॲनेलिडामध्ये येतो आपला अर्थवर्म. आर्थ्रोपोडामध्ये खूप सारे ॲनिमल्स येतात. हनी बीज येऊ शकतात. त्यानंतर तुमचे कॉक्रोचेस येतील, सगळ्या बीज, बटरफ्लाईज, हे सगळे ॲनिमल्स आर्थ्रोपोडामध्ये येतील. मोलुस्कामध्ये स्नेल. इकायनोडर्मॅटामध्ये येईल स्टारफिश. तुमच्या ओळखीचे जे आहेत तेच सांगते, स्टारफिश. आणि हेमिकॉर्डेटा तुमच्या ओळखीचा नाही आहे. सो हेमिकॉर्डेटा मधल्या ॲनिमलचं नाव आहे बॅलानोग्लॉसस. BALANA. सॉरी, मी लिहूनच दाखवते. ठीक आहे. सो हे ॲनिमल्स झाले. आता एकदा तुम्हाला त्या फायलम मध्ये असणारे ॲनिमल्स लक्षात आले, सिक्वेन्सनं लक्षात आले. सिक्वेन्स पण कसा लक्षात ठेवायचा? पहिले लेटर्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. पो, नी, प्लॅ, ॲज, ॲन, आर, मो, इकी, हेक. अशा पद्धतीनं जे पहिले लेटर्स आहेत प्रत्येक फायलमचे, पो, नी, प्लॅ, ॲज, ॲन, आर, मो, इकी, हेक, ह्या सिक्वेन्सने तुम्ही फायलमची सिक्वेन्स लक्षात ठेवू शकता. आणि आता सांगितलं त्या पद्धतीनं प्रत्येक फायलममध्ये कोणता ॲनिमल येतो ते एकदा तुमच्या लक्षात राहिलं की मग काही ना काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही त्या फायलमच्या ॲनिमलचे लिहू शकता. हो की नाही? सो ही एक टेक्निक आहे. आत्ता आपण फोकस करणार आहोत फक्त हे कॅरेक्टरिस्टिक्स, पण अजून आपल्या पुढचा पार्ट आहे. आधी आपण बघणार आहोत क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन हा पार्ट. हे ठीक आहे. मेन जो आहे क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन, त्यातली पहिली क्रायटेरिया थोडीशी मी आता हा पार्ट डिटेल सांगते, कारण हा तुम्हाला आत्ता 10वीला तर महत्वाचा आहेच. एक लक्षात घ्या गाईज, मी माझ्या स्टुडंट्सना नेहमी सांगत असते की एक्झामसाठी अभ्यास बिलकुल करू नका. मी कालच्याही लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की जे स्टुडंट्सना कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होते त्यांना ही परीक्षा ऑब्व्हियसली आपोआप इझी जाते, नाही का? त्या 3 इडियट्समध्ये तो जो रॅन्चो सांगतो की कामयाबी आपोआप मिळते, तुम्ही काबिल बना त्याच्यासाठी. तसं की आपल्याला कन्सेप्ट क्लिअरिटी पाहिजे, कारण फक्त 10वीच्या बोर्डापुरतं हे मर्यादित नाही आहे नॉलेज. दिस इज द ABC ऑफ युअर फ्युचर. तुम्ही जे फाउंडेशन म्हणता ना, फाउंडेशन, सो दिस इज द फाउंडेशन. 11वी 12वीला गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला हे डिटेल शिकायचं आहे. आणि मग आत्ता तुम्ही हे जर नाही नीट केलं तर मग 11वी परत जाऊन तुम्हाला हे शिकल्याशिवाय पुढचं कळतच नाही. सो त्या ग्रेड्सना, त्या इयत्तांमध्ये जेव्हा तुम्ही असता तर त्यात ते जे नॉलेज आहे ते आत्मसात करायचा प्रयत्न करा. जसं की 9वीतला पार्ट, 9वीमध्ये एक आपल्याला आयन्स आणि रॅडिकल्सचा एक चार्ट होता, ज्याच्यामध्ये आपण ते व्हॅलन्सीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फॉर्म्युले कंपाऊंडचे कसे तयार करायचे हे शिकलो होतो. तो जर पार्ट तुम्ही 9वीत केला नसेल तर मी माझ्या 10वीच्या मुलांना लेक्चरला बसूच दिलं नाही. तो लर्न करून या, त्याशिवाय तुम्ही लेक्चरला बसणार नाही. 10वीत जर तुम्ही ते केलं नाही तर तरी पुन्हा तुम्हाला 11वीत जाऊन करावं लागणार आहे, कारण हे फॉर्म्युले, केमिकल्सचे फॉर्म्युले हे पाठ करायचे नसतात. एखादं जरी इकडं तिकडं झालं तरी तो तुमचं पूर्ण चुकीचं आहे, कारण H2O आणि H2O2 हे 2 टोटली डिफरंट कंपाऊंड्स आहेत. सो फॉर्म्युले हे तुम्ही कधीच पाठ नाहीत करायचे.
आणि मग त्यासाठी तुम्हाला माहीत असलं पाहिजे व्हॅलन्सीज काय आहेत प्रत्येक आयन्सच्या, रॅडिकल्सच्या, आणि मग त्या पद्धतीने हे तुम्हाला करायचं आहे. सो त्या ग्रेडचं नॉलेज हे आत्मसात करा. त्यामुळे हा पार्ट थोडासा मी डिटेल सांगते. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये पहिला आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशनचा अर्थ काय की त्यांच्या जे बॉडीमध्ये सेल्स आहेत त्या किती सिंपल किंवा कॉम्प्लेक्स लेवलच्या आहेत, सेल्स आहेत का त्याच्यापासून टिश्यू फॉर्म आहेत का नुसत्या सेल्स आहेत का त्यांच्यामध्ये ऑर्गन्स प्रेझेंट असतात, अशा पद्धतीचं ते बॉडीचं सिंपल स्ट्रक्चर आहे की कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, त्याला तुम्ही म्हणणार ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. सो याच्यामधलं पहिलं ग्रेड आहे प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड, जे अमिबा, पॅरामेशियम ह्यांच्यासारख्या ॲनिमल्समध्ये असतं. एवढंच सांगायचं त्याच्या. बॉडी इज कंपोज्ड ऑफ अ सिंगल सेल विच परफॉर्म्स ऑल फंक्शन. सो प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड हे फक्त पहिला फायलम जो आपण ह्याचा बघितला होता प्रोटोझोआवाला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड याच्यामध्ये सिंगल सेल आहे फक्त, विच परफॉर्म्स ऑल द बॉडी फंक्शन्स. हे लक्षात ठेवा. त्यानंतरची आहे दुसरी सेल्युलर ग्रेड. आधी एक्झाम्पल लक्षात ठेवा आणि मग त्यात काय आहे हे. सेल्युलर ग्रेड म्हणजे काय, तर ह्या जे पोरिफेरामधले ॲनिमल्स आहेत, सायकॉन स्पंजेस आहेत सगळे, तर ह्या स्पंजेसमध्ये मेनी सेल्स प्रेझेंट आहेत, परंतु हे बघा आपण ती एक जी लेवल म्हणतो ना की खूप साऱ्या सेल्स ज्यांचे स्ट्रक्चर फंक्शन सेम आहेत ते एकत्र येतात, त्यांच्यापासून टिश्यू तयार होतात, टिश्यूंच्या पासून ऑर्गन तयार होतात, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टम तयार होते, ऑर्गन सिस्टम्स एकत्र येऊन बॉडी तयार होते, असं आपण शिकलोय ती जी लेवल. सो ह्या जे सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन ज्या पोरिफेरा फायलम मधल्या स्पंजेसमध्ये आहे त्यांच्यात खूप साऱ्या सेल्स तर प्रेझेंट आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, परंतु टिश्यू नसतात त्यांच्यात. सो सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन ही प्रेझेंट आहे पोरिफेरामध्ये. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो बघा, 4 ॲनिमल्सची नावं देतील, ठीक आहे, जसं की आता आपण मी पुढे तुम्हाला सांगेन स्पॉन्जेस बघितले ते स्पॉन्जेसची किंवा यू स्पॉन्जेला अशी काही 3-4 नावं देतील आणि इन विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन इज सीन. तर हे जे सगळे आपले 10 फायलम आहेत त्या 10 पैकी फक्त आणि फक्त पोरिफेरा फायलम मध्येच सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे, बाकी कोणत्याच फायलम मध्ये नाही. सो पोरिफेरा फायलम मध्ये कोणते कोणते ॲनिमल्स येतात ते आपण तो फायलम शिकताना बघूयातच, पण हे क्लिअर कट डोक्यात ठेवा की सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणलं की पोरिफेरा, ठीक आहे. यांच्यामध्ये मेनी सेल्स तर आहेत, परंतु त्या सेल्स एकत्र येऊन त्यांच्यापासून टिश्यू फॉर्म होत नाहीत, हे त्याचं वैशिष्ट्य झालं. देन कम्स सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. फक्त आणि फक्त निडारिया फायलम मध्येच हे दिसून येतं, जो आपला तिसरा फायलम आहे. पहिला प्रोटोझोआ बघितला आपण, दुसरा पोरिफेरा, तिसरा निडारिया. सो निडारिया फायलम मध्ये हे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे की सेल्स कम टुगेदर अँड फॉर्म टिश्यूज. एक तुम्हाला सांगते, नुसत्या सेल्स असल्या मेनी सेल्स तर त्यांच्यापासून टिश्यू फॉर्म होतोच असं नाही. सेल्स पासून टिश्यू कधी फॉर्म होतो, जेव्हा सिमिलर ओरिजिन असणाऱ्या सेल्स एकत्र येतात आणि त्या सगळ्या सेल्स मिळून एखादं फंक्शन परफॉर्म करतात, तर तेव्हा त्याच्यापासून टिश्यू फॉर्म होतो. आपण गेल्या वर्षी 9वीत शिकलो आहे. बट इथं काय आहे, पोरिफेरामध्ये मेनी सेल्स तर आहेत बट त्यांच्यापासून टिश्यू फॉर्म झालेला नाही. निडारिया मात्र टिश्यू त्यांच्यामध्ये दिसून येतात निडारियन्समध्ये. त्यानंतर तिसरी जी ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे फ्लॅटवर्म्स मध्ये दिसून येते, ती टिश्यूज ऑर्गन ग्रेड. म्हणजेच यांच्यापासून हे जेव्हा तुम्ही प्लॅटीहेल्मिन्थिस म्हणजे फ्लॅटवर्म्स जेव्हा बघाल तर त्या ॲनिमल्समध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑर्गन्स फॉर्म झालेले दिसून येतील. म्हणजे ऑर्गन्स, बॉडीमध्ये ऑर्गन्स आहेत की नाही ते ह्या निडारियापर्यंत नाही आहेत. निडारियन्समध्ये ऑर्गन्स नाहीत, पोरिफेरामध्ये टिश्यू नाहीत, बरोबर. त्यानंतर हे फ्लॅटवर्म्समध्ये मात्र वेगवेगळे ऑर्गन्स असलेले तुम्हाला दिसून येतील. कंप्लीट ऑर्गन्स आर नॉट फॉर्म्ड. ऑर्गन्स पण फुल्ली डेव्हलप्ड नाही आहेत. ऑर्गन्स दिसतील बट
फुल्ली डेव्हलप्ड ऑर्गन्स नाहीत आणि ऑर्गन सिस्टम ग्रेड म्हणजे ह्यांच्यामध्ये प्रॉपर फुल्ली डेव्हलप्ड ऑर्गन्स आहेत की ज्यांच्यापासून वेगवेगळ्या सिस्टम्स, रेस्पिरेटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, अशा प्रकारच्या ज्या सिस्टम्स असतात आपल्या बॉडीमध्ये त्या फॉर्म झालेल्या दिसतील. कुठपासून? ऑर्गन सिस्टम ग्रेड अस्कहेलमिंथिस ऑनवर्ड्स, म्हणजे अस्कहेलमिंथिस नंतर कोणते कोणते फायलम येतात? ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मॅटा, ह्या सगळ्या फायलम्समध्ये हे तुम्हाला ऑर्गन सिस्टम ग्रेड बघायला मिळेल. सो जेव्हा तुम्हाला एखाद्या फायलमच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला विचारल्या जातात तेव्हा तुम्ही कंपल्सरी ह्यापैकी कोणतं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन त्या ॲनिमलमध्ये बघायला मिळतं ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल समजा ॲनिलिडाच्याच कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला विचारल्या तर तुम्ही काय लिहिणार? ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन इज प्रेझेंट. किंवा जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं, इन विच ऑफ द फॉलोइंग फायलम सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन इज सीन, तर फक्त निडारियामध्ये, किंवा उलट विचारतील निडारियामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची ऑर्गनायझेशन दिसून येते, किंवा मग ॲनिमलचं नाव देतील. बघा प्रश्न किती व्हरायटी तयार होते. ॲनिमलचं नाव देतील, सो कोणत्या फायलममध्ये कोणता ॲनिमल आहे हे मी तुम्हाला जे सांगितलं तयार लक्षात ठेवायला, ते ह्यासाठी तुम्हाला त्या फायलममधले ॲनिमलची नावं देतील आणि ह्यापैकी कोणत्या ॲनिमलमध्ये ऑर्गन टिश्यू ग्रेड किंवा टिश्यू ऑर्गन ग्रेड आहे किंवा ऑर्गन सिस्टम ग्रेड आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारतील. सो ह्या दृष्टीनं तुम्ही याची तयारी करायची आहे. आय होप इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. जर नसेल तर यू कॅन आस्क क्वेश्चन्स हिअर. तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता की ह्याचं काय आहे, मी तुम्हाला नक्की ह्याच्याबद्दल माहिती सांगेन. त्यानंतर दुसरा जो क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन येतो तो म्हणजे जर्म लेयर्स. जर्म म्हणजे आपल्याला कॉमन लँग्वेजमध्ये आपण जे म्हणतो ते जर्म्स नाहीत, कीड म्हणतो आपण ना, ते दॅट इज ते जर्म वेगळे. इथं जर्म लेयर्स काय आहेत हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते, समजून घ्या. आपण रिप्रोडक्शन शिकलोय ॲक्च्युली, फर्टिलायझेशनची प्रोसेस सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ती जी घडते की एक हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे जो स्पर्म असतो आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट म्हणजे एग असतो, राईट. स्पर्म आणि एग ह्या दोन्ही हॅप्लॉइड असतात, म्हणजे ज्यांच्यामध्ये सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम आहेत. जेव्हा यांचं युनियन होतं त्यांच्यापासून डिप्लॉइड म्हणजे 2n हा झायगोट तयार होतो. बघा मी काय सांगते, हे लिहून ठेवा. असाच चार्ट मी इथं जो काढती आहे तो तुमच्या नोटबुक्समध्ये काढून ठेवा. हॅप्लॉइड स्पर्म सेल, हॅप्लॉइड एग सेल यांच्यामध्ये फ्युजन होऊन डिप्लॉइड झायगोट तयार होतो. या झायगोटमध्ये पुन्हा मायटॉसिस होतं. हे दिसतंय ना तुम्हाला? आय थिंक क्लिअर. याला कुठंतरी घेऊयात आपण. हा इथे घेऊ, रिकामी जागा नाही तर तुम्हाला जरा क्लिअर दिसेल. बघा मी काय सांगते. हॅप्लॉइड मेल गॅमिट, हॅप्लॉइड फिमेल गॅमिट ह्यांच्यामध्ये फ्युजन झालं, डिप्लॉइड झायगोट तयार झाला. या झायगोटमध्ये मायटॉसिस होतं. मायटॉसिस म्हणजे एकाचे 2, 2चे 4 सेल्स जे होणं, ह्या प्रकाराला आपण मायटॉसिस असं म्हणतो. सो हे मायटॉसिस झाल्यानंतर ह्याच्यापासून एक मास ऑफ सेल तयार होतो, ब्लास्टोसिस्ट असं त्याला म्हणू आपण. आता पहिल्या 4-5 दिवसांच्या ह्या जो पिरियड असतो फर्टिलायझेशन नंतर, तेव्हा हा ब्लास्टोसिस तयार होतो. 1 मिनिट मी पाणी पिते. हा जो ब्लास्टोसिस तयार झाला याच्या सेल्स पुढे जाऊन काही लेयर्स मध्ये अरेंज होतात. आयदर 2 किंवा 3, आणि मग त्यांच्यामध्ये एक ह्या सेल्समध्ये आपण पुढं आय थिंक तुम्हाला ना बायोटेक्नॉलॉजीच्या चॅप्टरमध्ये आहेत तो स्टेम सेल्स वगैरे प्रकार, त्याच्यात मी तुम्हाला हे पुन्हा सांगणार आहेच. आत्ता आपण त्याच्याकडे वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू न बघूयात की ह्या ज्या सेल्स आहेत पुढे जाऊन दे गेट अरेंज्ड इन आयदर 2 लेयर्स, म्हणजे अशा पद्धतीने, सॉरी दे असे लक्षात ठेवा. ह्या ज्या सेल्स आहेत की नाही ह्या आयदर अशा 2 लेयर्स मध्ये अरेंज होतील
आता मी हे सगळं डिटेल काढत बसले ते तुमच्या लक्षात आलं असेल, किंवा अशाच पद्धतीने 3 लेयर्स मध्ये अरेंज होतील. आता बरं, हे अरेंजमेंट कशासाठी, तर आफ्टर दिस अरेंजमेंट मग त्या सेल्स ठरवणार की कोणत्या सेल्स पासून कोणते बॉडी पार्ट डेव्हलप होणार आहेत. फॉर एक्झाम्पल, इथे जेव्हा हे जे तीन लेयर्स, हे जे जर्म लेयर्स ज्याला म्हणतो आपण, हे 3 जर्म लेयर्स इथे दिसतंय तुम्हाला ही डायग्राम, याच्यामध्ये 2 जर्म लेयर्स जर फॉर्म होत असतील तर त्या ॲनिमल्सना म्हणतो आपण डिप्लोब्लास्टिक. आणि ज्या ॲनिमल्समध्ये अशा पद्धतीने 3 जर्म लेयर्स तयार होत असतील तर त्यांना म्हणतात ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लो म्हणजे 2, ट्रिप्लो म्हणजे 3. सो बघा मी काय सांगते, 3 जर्म लेयर्स ज्यांच्यामध्ये आहेत त्या ॲनिमल्समध्ये ह्या आउटर लेयरला म्हणतात एक्टोडर्म. हे लिहून घ्या, डायग्राम काढा. एक्टोडर्म आहे पुढे, हे पुन्हा मधल्या लेयरला म्हणतात मेसोडर्म. आहे इथं, आय थिंक कुठेतरी असेल, हा इथं आहेच आहे बघा. एक्टोडर्म म्हणजे आउटर लेयर, मधला आहे मेसोडर्म, आणि सगळ्यात आतला लेयर जो आहे त्याला म्हणायचं एंडोडर्म. एक्टोडर्म पासून आपले जे एक्सटर्नल पार्ट जसे की बोन किंवा स्किन ह्यासारखे ऑर्गन्स डेव्हलप होतील. मेसोडर्म पासून आपले जे इंटरनल ऑर्गन्सची बॉडी कॅव्हिटी वगैरे आहे तो पार्ट डेव्हलप होईल. आणि जो सगळ्यात एंडोडर्म आहे आतला, त्याच्यापासून आपला एलिमेंटरी कॅनलचा पार्ट डेव्हलप होईल. असं प्रत्येक जे 3 लेयर्स आहेत त्या 3ही लेयर्स मध्ये असणाऱ्या सेल्स पासून आपल्या बॉडीचे वेगवेगळे पार्ट्स डेव्हलप होतात. हे त्याचं महत्व आहे. एक्टोडर्मल सेल पासून एलिमेंटरी कॅनल डेव्हलप होणार नाही. एंडोडर्मल सेल पासून आपले स्किन किंवा बोन्स डेव्हलप होणार नाहीत. प्रत्येक प्रकारच्या सेल्स ठरवून घेतात, डिव्हिजन ऑफ वर्क म्हणतो की नाही, तसं ह्या सेल्स ठरवून घेतात. आता समजा आपल्या घरात किंवा तुमच्या शाळेमध्ये एखादं, आता तुमचे गॅदरिंग्स किंवा ॲन्युअल डेज वगैरे येतात, तुमचे टीचर्स काय करतात, एखादं टास्क तुम्हाला डिवाइड करून देतात. तुम्हाला एक टास्क देतात, एक ग्रुप बनवतात 5-6 मुलांचा, 7-8 मुलांचा, आणि सांगतात की तुमच्या ग्रुपनं हे काम करायचं आहे. आफ्टर दॅट हा ग्रुप आहे. मग तुम्ही सगळे एकत्र येता आणि मग तुम्ही काय करता, हा तू हे काम कर, तू हे काम कर. तुम्ही तुमची कामं जी दिलीत शिक्षकांनी ती डिवाइड करून घेता, हो की नाही, आणि मग त्या पद्धतीने तुम्ही कामाला लागतो. एक्झॅक्टली तेच घडतं इथे. हे जे सेल्स आहेत, ह्या सेल्स आयदर 2 लेअरमध्ये डिवाइड होतील. जे लोअर ॲनिमल्स आहेत, एकदम आपले जे निडारियन्स वगैरे आहेत की नाही, निडारिया फायलम मधले ॲनिमल्स, ते डिप्लोब्लास्टिक असतात. आणि त्याच्या पुढचे सगळे फायलम्स मधले ॲनिमल्स हे ट्रिप्लोब्लास्टिक असतात. मग त्या पद्धतीनं त्या ॲनिमल्समध्ये या जर्म लेयर्स मधल्या सेल्स पासून ते ऑर्गन्स डेव्हलप होणार. हे त्याचं महत्व आहे. कशासाठी हे अरेंज होतात हे कळालं. व्हाय दिस सेल्स गेट अरेंज्ड इन 3 लेयर्स और 2 लेयर्स, हे क्लिअर झालं का सगळ्यांना. सो आता बघा, जर्म लेयर्स काय आहेत, तर दीज आर द layers which are formed during initial period of embryonic development. आत्ता जे तुम्हाला डायग्राम दाखवली त्याचंच हे एक्सप्लेनेशन आहे. and from which different tissues are formed in the body. आता तुम्हाला हे बघा, एकदा ती डायग्राम आत्ता काढलेली तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही जेव्हा लिहून घेता, ती डायग्राम ज्याला समजली, मी आता जे काही बडबडले ते ज्याला समजलं त्याला मग हे इमॅजिन व्हायला सोपं जाणार. त्यामुळं आत्ता जे मी तुम्हाला ते डायग्राम 2 लेअर 3 लेअर हे सगळं जे एक्सप्लेन केलं होतं विथ द हेल्प ऑफ डायग्राम, ते जर तुम्हाला समजलं असेल तर हे पुढचं आता समजायला घ्या. नसेल समजलं तर पुन्हा रिवाइंड करा, ते आधी समजून घ्या आणि मग इथपर्यंत या. मग हे तुम्हाला समजायला खूप सोपं जाणार. बघा, ॲनिमल्स कॅन बी डिप्लोब्लास्टिक और ट्रिप्लोब्लास्टिक. आत्ता जे सांगितलं, डिप्लोब्लास्टिक म्हणजे ज्यांच्यामध्ये 2 लेयर्स तयार होतात, ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे ज्यांच्यामध्ये 3 जर्म लेयर्स तयार होतात. डिप्लोब्लास्टिक हे कोण आहेत, निडारियन्स. जसं आता हे लक्षात ठेवायचं, फक्त आणि फक्त निडारियन्स हे डिप्लोब्लास्टिक आहेत. त्याच्या आधी पोरीफेरामध्ये जर्म लेअर तयार व्हायचा प्रश्नच येत नाही, कारण त्यांच्यामध्ये फक्त सेल्स आहेत. सो पोरीफेरा डिप्लोब्लास्टिक नाही आहेत.
फक्त निडारियन्स डिप्लोब्लास्टिक आहेत. ठीक आहे. हा, इथं दिलंय बघा, एक्टोडम डेव्हलप्स इनटू स्किन आणि एंडोडम डेव्हलप्स, इनर एंडोडम दिलंय, त्याच्यात पुढं माझं बहुतेक लिहायचं विसरलंय वाटतं. सो इनर एंडोडम पासून इंटरनल ऑर्गन्स तयार होतात, हे डोक्यात ठेवा. हे माहीत असू दे, आय डोंट नो तुमच्या पुस्तकात दिलंय की नाही, ह्यातली बरीचशी माहिती तुम्हाला समजण्यासाठी मी ना थोडी ऍडिशनल इन्क्लूड केली आहे त्यात. सो तुम्ही जेव्हा पुस्तक वाचाल तुमच्या लक्षात येईल की बरीचशी माहिती कुठे गेलं रे, बॉडी सिमेट्रीज घेतली आहे का ह्यानी आधी, सिमेट्री जर्म लेयर्स. ठीक आहे. हा, इथं बघा कशापासून काय तयार होत आहे हे दिलेलं नाही आहे. 2 जर्म लेयर्स, एंडोडम एक्टोडम, निडारियन्स मध्ये पण दिलंय बघा इथं पुस्तकात. पुस्तक हे तुमचं मेन रेफरन्स बुक असलं पाहिजे. खूप सारे घेतलं, डायजेस्ट घेतलं, हे घेतलं, ते घेतलं आणि मग मी अभ्यास केला, याच्यामुळं काय होतं, बरेचदा कन्फ्युजन होतं. माझ्या क्लासमधल्या स्टुडंट्सना तर मी बिलकुल म्हणजे पुस्तक आणि माझ्या नोट्स, कारण माझ्या नोट्स ह्याच मी 3-4 रेफरन्स बुक्स घेऊन यूज करून त्या काढलेल्या आहेत. त्यामुळे ते जेव्हा तुम्ही वाचाल तुम्हाला बाकी काहीही यूज करायची गरज लागणार नाही. गरज आहे तिथं ऍडिशनल माहिती दिलेली आहे, गरज आहे तिथं पॉइंट वाईज. आता हे तुम्ही सगळं बघितलं, हे वाचायला तुम्हाला किती अवघड जातं, पण तेच तुम्ही नोट्समध्ये बघाल तर ते मी पॉइंट वाईज दिलंय की जे पटकन तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाणार की हे काय सांगितलं याच्यात. ऑल्सो एक पॉइंट माझा मेन्शन करायचा राहिला, इथं काही काही चित्र तुम्हाला पुस्तकात दिसतील की ज्याला अशी नावं दिलीत. सो डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला या पार्ट्स वरती विचारले जाऊ शकतात. डायग्राम ड्रॉ करायला कमी विचारतात, पुस्तकात तुमच्या एक्सरसाइज मध्ये दिलेत की ड्रॉ करा डायग्राम्स मध्ये, पण ह्याच्यावरती माझं ऑब्झर्वेशन असं आहे की ह्यातल्या डायग्राम ड्रॉ करापेक्षा लेबल करायला तुम्हाला विचारलं जातं. जसं की आता ही डायग्राम आहे प्लॅनेरियाची, प्लॅनेरियाच्या डायग्राम मध्ये तुम्हाला देतील, ह्याला असं नाव देतील ABCD असं काहीतरी. सो ह्याला समजा नाव देतील A, ह्याला नाव देतील B, आणि मग आयडेंटिफाय A and B फ्रॉम द अबो डायग्राम असा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार. त्यामुळं हे इथं ह्या चॅप्टरमध्ये ज्या डायग्राम मध्ये नेमिंग दिलेत, अशा पद्धतीचे लेबल्स दिलेले आहेत, ते लेबल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कोणत्या पार्टचं काय नाव आहे. सिमिलरली इथं पण हा सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन हा सायकॉनचं दिलेला आहे. मग हे कॉलर सेल आहे, हे काय आहे विचारतील, लिव्हिंग पार्ट, नॉन, हे सगळं इथं जिथं जिथं तुम्ही डायग्राम बघा तर ते लक्षात ठेवायची त्यांची नावं. गॉट इट. हा एक पार्ट माझ्याकडून सांगायचा राहिलेला होता. मी शक्य ते जे इम्पॉर्टंट आहे ते सगळं तुम्हाला इथं सांगत आहे, लक्षात घ्या. एवढे व्हिडिओ बघून तुम्ही डायरेक्ट बोर्डाच्या परीक्षेला जरी बसलात तरी तुम्हाला अबो 95 मार्क्स पडणार ही माझी गॅरंटी. फक्त मी जे सांगते ते तुम्हाला करायचंय या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. सो हा, हे झालं की एक्टोडम आणि एंडोडम हे 2 लेयर्स. एक्टोडम पासून स्किन डेव्हलप झाली, एंडोडम पासून इंटरनल ऑर्गन्स डेव्हलप झाले. निडारियाच मध्येच फक्त एंडोडम डिप्लोब्लास्टिक आहेत. देन कम्स ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स, ज्यांच्यामध्ये 3 जर्म लेयर्स आहेत, एक्टोडम, एंडोडम, मेसोडम. आता ह्याच्यातलं सगळं लिहित बसू नका, ह्यातलं एवढं लिहून काढा. एक्टोडम, ह्याच्यात पण कन्फ्युजन होऊ शकतं. एक्टो म्हणजे बाहेरचा, एंडो म्हणजे आत, आणि मेसो म्हणजे मधला. सो एक्टोडम हा आउटर लेअर आहे ज्याच्यापासून स्किन आणि एक्सटर्नल ऑर्गन्स तयार होतील, आपले बोन सारखे वगैरे. मेसोडम मधला लेअर आहे ज्याच्यापासून मसल्स आणि इंटरनल ऑर्गन्स तयार होतील, आणि एंडोडम पासून आपल्या एलिमेंटरी कॅनल मोस्टली डेव्हलप होतो. सो हे लिहून ठेवा एवढाच. आणि इफ पॉसिबल ही डायग्राम काढू शकता. प्लॅटी हेल्मेंथिस ऑनवर्ड्स सगळे ॲनिमल, हे बघा पहिल्या पोरीफेरामध्ये तर काहीच हे
जर्म लेयर्स वगैरे नसतात, सो ते डिप्लोब्लास्टिकही नाहीत, ट्रिप्लोब्लास्टिकही नाहीत. निडारिया फक्त डिप्लोब्लास्टिक. आणि चौथा प्लॅ आहे ना आपला, प्लॅटीहेल्मिंथिस. सो प्लॅटीहेल्मिंथिस पासून पुढे सगळेच ॲनिमल्स हे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. सो जर्म लेयर्स, ट्रिप्लोब्लास्टिक, प्लॅटीहेल्मिंथिस ऑनवर्ड सगळ्यांच्या मध्ये तुम्ही हे लिहिणार. इथपर्यंत क्लिअर झालं का बघून घ्या. त्यानंतरचा क्रायटेरिया आहे बॉडी सिमेट्री. हे चित्र जरा इग्नोर करा, ह्यात मी थोडीशी वेगळी हे घातली आणि ते परत माझ्याकडून चेंज करायचं राहून गेलंय. सिमेट्री म्हणजे बॉडीचे तुमच्या इक्वल पार्ट्स किती होतात की नाही याच्या आधारावरती 3 प्रकारच्या सिमेट्री येतात. एक म्हणजे असिमेट्री, ज्यांच्यामध्ये तुम्ही कुठल्याही अँगलनं त्या बॉडीला कट करा, त्या बॉडीचे इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन होत नाही, त्याला म्हणायचं असिमेट्री. दुसरा आहे असिमेट्री हे स्पॉन्जेस मध्ये दिसून येतं. ऑल्सो स्नेल्स मध्ये पण असिमेट्री असते, बट एक्झाम्पल असिमेट्रीचं एक्झाम्पल आहे स्पॉन्जेसच तुम्ही देणार, आपल्याला पुस्तकात ते दिलेलं आहे. देन रॅडियल सिमेट्री ही स्टारफिशेस मध्ये, ऑल्सो हायड्रामध्ये पण रॅडियल सिमेट्री असते. हायड्रा ह्या ॲनिमल मध्ये आणि स्टारफिश मध्ये रॅडियल सिमेट्री की सेंट्रल ॲक्सिस, म्हणजे हा जो इथं प्रकार दिसतोय तुम्हाला, दिस इज रॅडियल सिमेट्री. थोडंसं अस्पष्ट दिसतंय का, मी इथं काढून दाखवते. हा स्टारफिश जेव्हा आपण काढतो, हा सेंट्रल ॲक्सिस म्हणजे हा मधला, तर मधल्या ॲक्सिस मधून तुम्ही जेव्हा ह्या बॉडीला कट करता, त्याचे ह्या पद्धतीने इक्वल पार्ट्स मध्ये डिव्हिजन करू शकतो. ह्याला म्हणायचं रॅडियल सिमेट्री. आणि अजून एक प्रकारची सिमेट्री आहे ती बायलॅटरल सिमेट्री, जी ह्युमन मध्ये वगैरे दिसून येते आपल्याला, किंवा हे फ्रॉग मध्ये वगैरे जे असते. हे जे आपण फ्रॉग मध्ये दाखवतो, ही मधून बरोबर 2 पार्ट, जरा समजून घ्या. हा फ्रॉग आहे असं इमॅजिन करा, इथं 2 डोळे वगैरे असं दाखवू फार तर फ्रॉग आहे असं वाटण्यासाठी. सो जेव्हा एक मधला ॲक्सिस आपण पण मधून इक्वल पार्ट केले, मधून एक लाईन जर हे केली तर 2 इक्वल पार्ट्स मध्ये आपली बॉडी डिवाइड होते. सो या प्रकारच्या सिमेट्रीला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री, ह्युमन, इन्सेक्ट्स. ऑल्सो आता बायलॅटरल सिमेट्री पण प्लॅटीहेल्मिंथिस ऑनवर्ड सगळ्यांच्या मध्ये बायलॅटरल सिमेट्री तुम्ही सांगाल, एक्सेप्ट तो आपला स्टारफिश वगैरे ते सोडले, तर बाकी सगळ्या ॲनिमल्समध्ये प्लॅटीहेल्मिंथिस पासून पुढे. निडारियामध्ये झाली रॅडियल सिमेट्री, पोरीफेरामध्ये असिमेट्री झाली, आणि प्लॅटीहेल्मिंथिस ऑनवर्ड सगळ्यांच्या मध्येच बायलॅटरल सिमेट्री सांगाल, एक्सेप्ट आपला स्टारफिश. ठीक आहे, समजे सिमेट्रीचा प्रकार. देन कम्स बॉडी कॅव्हिटी ऑर सिलोम. आता बॉडी कॅव्हिटी काय असते? पोकळी जागा, पोकळ जागा जी असते ना आपल्या बॉडीमध्ये, जसं आता इथं कुठे सिलोम इज द फ्लुइड फिल्ड बॉडी कॅव्हिटी विच इज प्रेझेंट बिटवीन द एलिमेंटरी कॅनल अँड द बॉडी वॉल. बॉडी वॉल आणि मधला एलिमेंटरी कॅनल यांच्या मधली जी जागा, त्याला म्हणायचं बॉडी कॅव्हिटी. मगाशी तुम्हाला मी सांगितलंय मेसोडर्म जे आहे, मेसोडर्मल टिश्यू पासून हा सिलोम ओरिजिनेट होतो. मेसोडर्मल सेल्स पासून आपले हे ऑर्गन्स डेव्हलप झालेत की नाही, इंटरनल ऑर्गन्स. सो मेसोडर्मल सेल्स पासूनच ही बॉडी कॅव्हिटी डेव्हलप झालेली आहे. आता ही बॉडी कॅव्हिटी काही ॲनिमल्समध्ये असते, काहींच्यामध्ये नसते, किंवा काहींच्यामध्ये अर्धवट डेव्हलप झालेली असते. ज्यांच्यामध्ये ही बॉडी कॅव्हिटी आहे त्यांना म्हणायचं सिलोमेट्स. बॉडी कॅव्हिटीचं नाव आहे सिलोम. आणि ज्यांच्यामध्ये ही बॉडी कॅव्हिटी आहे त्यांना म्हणायचं सिलोमेट. ज्यांच्यामध्ये नाही ते असिलोमेट. सिलोमेटलाच अजून एक समानार्थी शब्द वापरलाय, यू सिलोमेट. यू सिलोमेट किंवा सिलोमेट. ज्यांच्यामध्ये नाही ते असिलोमेट्स. आणि ज्यांच्यामध्ये अर्धवट डेव्हलप झालेली बॉडी कॅव्हिटी आहे त्यांना म्हणायचं सुडो सिलोमेट्स. बघा आता इथे बॉडी कॅव्हिटी काय आहे कळाली, एलिमेंटरी कॅनल आणि आपली स्किन किंवा आउटर लेअर यांच्यामध्ये असणारी पोकळी म्हणजे बॉडी कॅव्हिटी. ही मेसोडर्म पासून तयार होते, 1 मार्कासाठी हे लक्षात ठेवायचं. आणि हे बॉडी कॅव्हिटी आहे की नाही ह्याच्या आधारे हे 3 प्रकार
युसिलोमेट्स, ज्यांच्या आता आपण उलट जाऊयात, असिलोमेट पासून जाऊयात. तुमच्या पुस्तकात हा सिक्वेन्स आहे, मी पण लिहिताना हा सिक्वेन्स दिला, पण आपण उलट्या सिक्वेन्सनं जाऊयात. असिलोमेट्स ज्यांच्यामध्ये ही बॉडी कॅव्हिटीच प्रेझेंट नाही, ते असिलोमेट्स हे कोणते येतात? पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटीहेल्मिंथिस. हे 3 ॲनिमल्स, 3 फायलम मधले ॲनिमल्स असिलोमेट्स आहेत. लक्षात राहील. पहिला तर प्रोटोझोआचा काही संबंधच येत नाही, त्याला आपण बाजूलाच ठेवला. पोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिंथिस, असिलोमेट्स. फक्त आणि फक्त अस्कहेल्मिंथिस हा सुडोसिलोमेट येतो, म्हणजे ज्यांच्यामध्ये फॉल्स बॉडी कॅव्हिटी. फॉल्स म्हणजे काय बघा, हे असे इथं हे जे दिलंय ह्याच्यात बॉडी कॅव्हिटीच नाहीये, 2च लेयर्स आहेत, एक्टोडम, एंडोडम, मधली बॉडी कॅव्हिटीच नाही, ते झाले असिलोमेट्स. ठीक आहे. बी मध्ये इथं जे दिसतंय हे सुडोसिलोम, बॉडी कॅव्हिटी आहे पण अशी पॅचेस मध्ये दिसते बघा, सलग अशी बॉडी कॅव्हिटी नाही दिसणार. मेसोडर्मल सेल्स ज्या आहेत त्या अशा पॅचेस मध्ये प्रेझेंट आहेत, इथं थोड्या, इथं थोड्या, इथं थोड्या. सो त्या प्रकारच्या बॉडी कॅव्हिटीला म्हटलं सुडोसिलोम. आणि इथं दिसतंय बघा, ही पूर्ण बॉडी कॅव्हिटी आहे आणि ह्याला म्हटलं सिलोम. निडारिया, प्लॅटीहेल्मिंथिस, त्यानंतर अजून कुठला? पोरिफेरा, हे सगळे झाले असिलोमेट्स. फक्त आणि फक्त अस्कहेल्मिंथिस सुडोसिलोमेट, आणि पुढचे ॲनेलिडा ऑनवर्ड्स सगळेच युसिलोमेट किंवा ट्रूसिलोमेट्स, यांच्यामध्ये पूर्ण बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते. ठीक आहे. त्यानंतर येतो नेक्स्ट आणि लास्ट जो क्रायटेरिया आहे सेगमेंटेशन. आणि तुम्हाला अर्थवर्म आठवा, अर्थवर्मच्या बॉडीमध्ये समजा हा अर्थवर्म, असे सेगमेंट्स असतात की नाही प्रेझेंट, बॉडीचे इक्वल सेगमेंट्स मध्ये डिवाइड होतं, सिमिलर स्मॉलर सब युनिट्स मध्ये, आणि त्या प्रत्येक युनिटला म्हटलंय सेगमेंट. हे अर्थवर्म मध्ये अशा पद्धतीचं सेगमेंटेशन तुम्हाला बघायला मिळेल. ॲनेलिडामध्ये तुम्ही सांगाल. सो हे एकूण किती क्रायटेरिया झाले? सेगमेंटेशन 1, त्यानंतर बॉडी कॅव्हिटी 2, बॉडी सिमेट्री 3, त्यानंतर जर्म लेयर्स 4, आणि ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन 5. सो एकूण ह्या 5 क्रायटेरिया आहेत. लक्षात आल्या सगळ्यांच्या, की ज्याच्या आधारावरती आपण हे पूर्ण ॲनिमल किंगडमला क्लासिफाय केलंय. आता ह्यांचा फायदा किंवा ह्याचा उपयोग तुम्ही उत्तर लिहिताना कुठं करणार? समजा तुम्हाला आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारलेत. बघा, आर्थ्रोपोडामध्ये तुम्ही काय लिहिणार? कुठली ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन लिहिणार? आर्थ्रोपोडामध्ये ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन. जर्म लेयर्स ट्रिप्लोब्लास्टिक. त्यानंतर बॉडी सिमेट्री, त्यांच्यामध्ये तुम्ही बायलॅटरल सिमेट्री लिहाल आर्थ्रोपोडा विचारला तर, म्हणजे कसं उत्तर तुमचं तयार होईल बघा. त्यानंतर बॉडी कॅव्हिटी हे ट्रू सिलोमेट्स आहेत, सिलोमेट लिहाल, आणि सेगमेंटेशनचा काही याच्यामध्ये प्रश्न नाही. सो आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहिताना एकूण 4 कॅरेक्टरिस्टिक्स तुमचे ऑलरेडी तयार झाले या माहितीवरून. असं तुम्ही प्रत्येक फायलमच्या बाबतीत लिहू शकता. उपयोग कसा करायचा कळलं? बरं, ह्याच्यावरती तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. इथेच मी आज थांबणार आहे. आज एवढाच पार्ट बघूयात. नीट रिवाइज करा, पुस्तक वाचा, पुस्तक वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन वाचा, आणि काही प्रश्न वाटला तर मला विचारतायच तुम्ही. ठीक आहे, इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू. ऑल द बेस्ट.